नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरोळ जिल्हा परभणी. पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 7 ते 11 मे त्या दरम्यान तुम्ही तुमच्या हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा, कारण की 7 ते 11च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. वडे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यात देखील 7 ते 11 दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे. म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस राहणार आहे. ऊसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल हळद असेल 7 तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवा, साठवून ठेवा, कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढणं चालू आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आपण आपल्या कांद्याची काळजी 7 तारखेच्या झाकून ठेवायची, तयारी ठेवायची. पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला ऊसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आतापर्यंत या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे मध्ये सगळ्यात मोठा पाऊस 7 ते 11च्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे. कांदे काढणे चालू आहे. शेतकऱ्यांनी 7 तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा, कारण की 8, 9, 10, 11च्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे. शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई देखील पाऊस असणार आहे. त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे. नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता राज्यात एकंदर परिस्थिती सांगायची झाली तर राज्यात 7 ते 11च्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात 7ला एकीकडे, 8ला दुसऱ्या भागात, 9ला दुसऱ्या भागात, 10ला तिसऱ्या भागात आणि